काही वेळेला असं होतं की आता समजा आपण फॅमिली या फेजमध्ये आहोत, मुलांना लक्ष द्यायचं आहे, तर त्यावेळेला काही वेळेला तुम्हाला थोडंसं करिअर तुमचं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तिथे खूप ॲम्बिशन, मला कुठली पोस्ट पाहिजे ह्याच्याबद्दल ठेवून चालत नाही. आणि त्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जर एक क्लॅरिटी स्पष्टता असेल, असली तर. स्पष्टता असेल, तुमच्या कुटुंबाकडे पण ती स्पष्टता असेल, तर ह्याच्यामध्ये खूप काही कठीण जात नाही. कॉर्पोरेट सेक्टरपेक्षा इथं सर्व्हिसमध्ये थोडं वेगळं असं असतं, की म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी बघते की काही वेळेला मुली जर मॅटर्निटी लीव्हमुळे जास्त काळ किंवा घरी सांभाळायला कोणी नाही म्हणून जास्त काळ जर बाहेर राहिल्या, तर त्यांना पुन्हा त्याच स्वरूपाचा जॉब मिळवताना अडचणी येऊ शकतात. नाहीच मिळत. मिळत म्हणजे नाही. तुम्हाला मागून कितीतरी सुरुवात करावी मागून लागते. सुरुवात करावी लागते. प्रशासनात त्या मानाने त्याबाबत थोडीशी सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी अशासाठी आहे, की तुम्ही त्या पे स्केलमध्ये किंवा त्या सिनियॉरिटीमध्येच राहता. असं होऊ शकतं, की तुम्ही मध्ये थोडासा गॅप घेतली नसती तर तुम्हाला एक विशिष्ट पद मिळालं असतं. ते तुम्हाला नाही मिळत. पण तरीसुद्धा कॉर्पोरेट सेक्टरपेक्षा गव्हर्नमेंट त्याच्या बाबतीमध्ये तशी महिला अधिकाऱ्यांना एक सिक्युरिटी म्हणा किंवा सेफ्टी देतं. मॅटर्निटी लीव्हही तुम्हाला मिळते.